नमस्कार शेतकरी बांधवांनो, महाराष्ट्र राज्यातील लाखो शेतकरी बांधवांसाठी अतिशय दिलासा देणारी बातमी या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून समोर आली आहे। होय शेतकरी बांधवांनो, आता कसलीही काळजी किंवा चिंता करू नका। जर का तुम्ही नमो शेतकरी योजनेच्या 9व्या हप्त्याची प्रतीक्षा करत असाल, नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या 10व्या हप्त्याची प्रतीक्षा करत असाल, तर आता ही तुमच्या दोन्ही हप्त्यांची पूर्णपणे प्रतीक्षा संपली आहे। शेतकरी बांधवांनो, आजपर्यंत तुम्हाला फक्त सोशल मीडियावरती सांगितलं जात होतं की आज पैसे जमा होणार, उद्या पैसे जमा होणार, काल पैसे जमा झाले, परंतु प्रत्यक्षामध्ये जर का तुम्ही खाते चेक केले तर खात्यावरती 1 रुपया सुद्धा जमा झालेला नव्हता। परंतु आता काळजी किंवा चिंता करू नका। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व कृषी विभाग दत्तात्रय मामा भरणे यांनी तुमच्यासाठी आतापर्यंतचा सर्वात महत्त्वाचा निर्णय घेतला असून पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यावरती आजपासूनच पूर्णपणे रक्कम या ठिकाणी जमा होण्यास सुरुवात झाली आहे। होय शेतकरी बांधवांनो, जर का तुम्ही पीएम म्हणजेच की नमो शेतकरी योजनेच्या 9व्या हप्त्याची प्रतीक्षा करत असाल, 10व्या हप्त्याची प्रतीक्षा करत असाल, तर आता ही तुमची पूर्णपणे प्रतीक्षा संपली आहे। पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यावरती आज पुढील काही 2 ते 3 तासांमध्येच पूर्णपणे नमो शेतकरी योजनेचा 9वा प्लस 10वा हप्ता या ठिकाणी जमा होणार आहे। कोणते शेतकरी बांधव यासाठी पात्र आहेत, कोणते शेतकरी बांधव अपात्र आहेत आणि पहिल्याच टप्प्यामध्ये नेमकी नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 9वा प्लस 10वा हप्ता कोणत्या शेतकरी बांधवांच्या खात्यावरती जमा होतोय, हे जर का तुम्हाला शेतकरी बांधवांनो सविस्तरपणे जाणून घ्यायचं असेल तर 1 ते 2 मिनिटे वेळ काढून नक्की शेवटपर्यंत पाहत चला। चॅनल वरती जर का नवीन आलेले असाल तर आपल्या लोकसेवा 24 तास या YouTube चॅनलला नक्की सबस्क्राइब करा, तसेच व्हिडिओला देखील लाईक करा। तर आता चला A to Z माहिती सविस्तरपणे समजून घेऊया। कोणत्या तारखेला नेमकी नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 9वा प्लस 10वा हप्ता तुमच्या खात्यावरती जमा होणार आहे, कोणती शेतकरी बांधव यासाठी पात्र असणार, कोणती शेतकरी बांधव अपात्र असणार, तसेच कोणत्या जिल्ह्यातील शेतकरी बांधवांच्या खात्यावरती सर्वप्रथम लाभ दिला जाणार आहे आणि तुम्हाला नमो शेतकरी योजनेचा 9वा प्लस 10वा हप्ता मिळवण्यासाठी कोणती कामे करायची आहेत हे देखील तुम्हाला आता शेतकरी बांधवांनो पाहायला मिळणार आहे। त्यामुळे आता व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे। मोबाईल हातात धरून शेतकरी बांधवांनो सविस्तरपणे लक्ष देऊन पाहत चला। A to Z माहिती तुम्हाला आता या ठिकाणी पाहायला मिळणार आहे। तर आता चला सविस्तरपणे जाणून घेऊया यासाठी कोणती शेतकरी बांधव पात्र आहेत, कोणती शेतकरी बांधव अपात्र आहेत, कोणत्या जिल्ह्यातील शेतकरी बांधवांच्या खात्यावरती सर्वप्रथम रक्कम जमा होणार आहे। शेतकरी बांधवांनो, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी स्पष्टपणे सांगितलंय की नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 9वा हप्ता देण्यास विलंब झाला। याच कारणामुळे शेतकरी बांधव सरकारवरती तीव्र नाराज होते। शेतकरी बांधव अनेक कमेंट्स करत होते, सोशल मीडियावरती अनेक बातम्यांवरती कमेंट्स करत होते की हे सरकार नकोय, असं बरेच सारं म्हणजेच की सरकारला बोलत होते। आणि हाच निर्णय सरकारने पाहिल्यानंतर सरकारने या ठिकाणी चटपट निर्णय घेतला असून आता शेतकरी बांधवांनो तुमच्या खात्यावरती पूर्णपणे नमो शेतकरी योजनेचा 9वा प्लस 10वा हप्ता या ठिकाणी जमा होणार आहे। आता कसलीही काळजी किंवा चिंता करू नका। आणि तुम्हाला अनेक साऱ्या अशा बातम्यांमध्ये सांगितलं सुद्धा जात होतं की नमो शेतकरी महासन्मान निधी योजना ही बंद पडली, असं झालं तसं झालं, तसं काहीही नाहीये शेतकरी बांधवांनो। जोपर्यंत आपलं म्हणजेच की महाराष्ट्र सरकार आहे, जोपर्यंत आपलं BJP सरकार आहे, तोपर्यंत म्हणजेच की नमो शेतकरी महासन्मान निधी योजना ही सुरूच राहणार आहे। तोपर्यंत तुमच्या खात्यावरती पूर्णपणे लाभ या ठिकाणी दिला जाणार आहे, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी स्पष्टपणे सांगितलंय। त्यामुळे आता जर का तुम्ही नमोच्या 9व्या प्लस 10व्या हप्त्याची प्रतीक्षा करत असाल तर ही तुमची कामे पूर्ण आहेत का तुम्ही अपूर्ण आहेत, म्हणजेच की तुमची कामे अपूर्ण आहेत का, तुम्ही अपात्र झालाय का पात्र आहेत, हे देखील तुम्हाला पाहायला मिळणार आहे। त्यासोबत कोणत्या 15 जिल्ह्यांची यादी आलेली आहे, त्या 15 जिल्ह्यांच्या यादीमध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव आलंय का, हे देखील शेतकरी बांधवांनो आता तुम्हाला लगेच पाहायचं आहे। आता चला सविस्तरपणे जाणून घेऊया कोणती शेतकरी बांधव पात्र आहेत। तर आता पहा शेतकरी बांधवांनो, नंबर 1 वरती म्हणजेच की ज्या शेतकरी बांधवांनी आधार कार्डासोबत त्यांचा मोबाईल नंबर लिंक केलेला आहे असे शेतकरी बांधव पात्र असणार आहेत। शेतकरी बांधवांनो, आधार कार्डासोबत मोबाईल नंबर लिंक करायचा आहे आणि त्यानंतर आधार कार्ड हे बँक खात्याशी लिंक करायचं आहे। जे शेतकरी बांधव बँक खात्याशी लिंक करणार नाहीत अशा शेतकरी बांधवांना नमो शेतकरी योजनेचा 9वा प्लस 10व्या हप्त्याचा 1 रुपया सुद्धा जमा होणार नाही। कारण की शेतकरी बांधवांनो, ज्या शेतकरी बांधवांचा आधार बँक खात्याशी लिंक असते अशा शेतकरी बांधवांना डीबीटीच्या अंतर्गत लाभ दिला जातो आणि डीबीटीच्या अंतर्गत लाभ घेण्यासाठी तुमचं आधार कार्ड बँक खात्याशी लिंक असणे अतिशय आवश्यक आहे। तुम्हाला सुद्धा माहितीच आहे सरकार कोणत्याही योजनांचे पैसे हे डीबीटीच्या अंतर्गत जमा करतं आणि डीबीटीच्या अंतर्गत जमा होणार असल्यामुळे हे तुमचं काम पूर्ण असणे अतिशय आवश्यक आहे। त्यानंतर महत्त्वाचं दुसरं काम म्हणजेच की शेतकरी बांधवांनो, तुमचं फार्मर आयडी कार्ड काढलेलं असणे अतिशय आवश्यक आहे। ज्या शेतकरी बांधवांनी अद्याप देखील फार्मर
आय डी कार्ड काढलेलं नाहीये अशा शेतकरी बांधवांनी तातडीने फार्मर आय डी कार्ड काढून घ्यायचं आहे। जे शेतकरी बांधव अद्याप देखील फार्मर आय डी कार्ड काढणार नाहीत असे शेतकरी बांधव अपात्र होणार आहेत आणि जे शेतकरी बांधव फार्मर आय डी कार्ड काढतील असे शेतकरी बांधव पात्र असणार आहेत। त्यामुळे शेतकरी बांधवांनो, जर का फार्मर आय डी कार्ड काढलेलं नसेल तर तातडीने फार्मर आय डी कार्ड काढून घ्या। फार्मर आय डी कार्ड काढल्यानंतरच तुमच्या खात्यावरती रक्कम जमा होणार आहे। त्यानंतर महत्त्वाचं तिसरं काम जाणून घेऊया, त्यानंतर लगेच जिल्ह्यांची यादी पाहूया। त्या जिल्ह्यांच्या यादीमध्ये जर का तुमच्या जिल्ह्याचं नाव आलेलं असेल, तुमच्या तालुक्याचं नाव आलेलं असेल तर तुमच्या देखील खात्यावरती पूर्णपणे रक्कम या ठिकाणी जमा होणार आहे। त्यामुळे आता लक्ष देऊन पहा। तिसरा म्हणजेच की महत्त्वाचं काम आहे शेतकरी बांधवांनो, ते म्हणजेच की ई केवायसी। अनेक शेतकरी बांधवांची ई केवायसी पूर्ण देखील आहे आणि अनेक शेतकरी बांधवांची ई केवायसी अपूर्ण देखील आहे। त्यामुळे जर का तुमची ई केवायसी अपूर्ण असेल तर शेतकरी बांधवांनो तातडीने ई केवायसी करून घ्यायची आहे। जे शेतकरी बांधव ई केवायसी पूर्ण करतील अशा शेतकरी बांधवांना लाभ दिला जाणार आहे आणि जे शेतकरी बांधव अद्याप देखील ई केवायसी पूर्ण करणार नाहीत अशा शेतकरी बांधवांना 1 रुपया सुद्धा दिला जाणार नाही, हे देखील लक्षात घ्या। तुम्हाला आता सविस्तरपणे सांगणार आहे कोणत्या जिल्ह्यांची म्हणजेच की यादी आलेली आहे, कोणत्या जिल्ह्यामध्ये वाटप होणार आहे। महत्त्वाचे 3 कामे जर का शेतकरी बांधवांनो तुमचे हे पूर्ण असतील तर तुमच्या खात्यावरती पूर्णपणे रक्कम जमा होणार आहे। आता फक्त महत्त्वाची जिल्ह्यांची यादी पहा। या जिल्ह्यांच्या यादीमध्ये जर का तुमच्या जिल्ह्याचं नाव आलेलं असेल तर शेतकरी बांधवांनो तुमच्या देखील खात्यावरती आज 30 जुलै रोजी पूर्णपणे या ठिकाणी रक्कम जमा होणार आहे। म्हणजेच की नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या 9व्या हप्त्याचे 2000 रुपये, 10व्या हप्त्याचे 2000 रुपये पूर्णपणे या ठिकाणी जमा होणार आहे। त्यामुळे आता लक्ष देऊन पहा जिल्ह्यांचं नाव येतंय का हे एकदा नक्की चेक करा। तर आता चला जिल्ह्यांची यादी पाहूया। या जिल्ह्यांच्या यादीमध्ये तुमचा जिल्हा आलेला असेल तर तुमच्या खात्यावरती डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून रक्कम जमा होणार आहे। त्यानंतरचा जिल्हा आहे आता शेतकरी बांधवांनो पुणे। पुण्यामधील शेतकरी असाल, पुणेमध्ये राहून शेती करत असाल, आता जिल्ह्यांची नावे सांगतोय शेतकरी बांधवांनो लक्ष देऊन पहा। पुणे जिल्हा, पुणेमधील शेतकरी असाल, रहिवासी असाल, पुणेमध्ये राहून शेती करत असाल तर तुमच्या सुद्धा पूर्णपणे प्रतीक्षा संपली आहे। तुमच्या देखील खात्यावरती पूर्णपणे रक्कम या ठिकाणी जमा होणार आहे। त्यानंतर अहमदनगर, जळगाव, जालना, अहमदनगर, जळगाव, जालन्यामधील सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यावरती रक्कम जमा होणार आहे। पालघर, परभणी, रायगड, पालघर, परभणी, रायगड मधील सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यावरती रक्कम जमा होणार आहे। वाशिम, यवतमाळ, सिंधुदुर्ग, ठाणे या जिल्ह्यामधील सुद्धा सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यावरती रक्कम जमा होणार आहे। त्यानंतर सोलापूर, सांगली, सोलापूर, सांगली मधील शेतकरी असाल, सोलापूर, सांगली मध्ये राहून शेती करत असाल, तुम्ही सुद्धा नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या 9व्या हप्त्याची प्रतीक्षा करत असाल तर आता ही तुमची प्रतीक्षा शेतकरी बांधवांनो पूर्णपणे संपली आहे। तुमच्या देखील खात्यावरती पूर्णपणे रक्कम जमा होणार आहे। आता तुम्ही सुद्धा कसलीही काळजी किंवा चिंता करू नका। त्यानंतरचा जिल्हा आहे शेतकरी बांधवांनो बीड, बुलढाणा, अमरावती, छत्रपती संभाजीनगर। बीड, बुलढाणा, अमरावती, छत्रपती संभाजीनगर मधील शेतकरी असाल, रहिवासी असाल, या जिल्ह्यामधील कोणत्या पण एका तालुक्यामध्ये राहून शेती करत असाल, तुम्ही सुद्धा नमोच्या हप्त्याची आतुरतेने प्रतीक्षा करत असाल तर आता तुमची देखील पूर्णपणे प्रतीक्षा संपली आहे। तुमच्या देखील खात्यावरती पूर्णपणे नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या 9व्या हप्त्याचे 2000 रुपये आणि 10व्या हप्त्याचे 2000 रुपये जमा होणार आहेत। त्यानंतरचा जिल्हा आहे कोल्हापूर, लातूर। कोल्हापूर, लातूर मधील शेतकरी असाल, कोल्हापूर, लातूर मध्ये राहून शेती करत असाल तर तुमची सुद्धा पूर्णपणे प्रतीक्षा संपली आहे। तुमच्या देखील खात्यावरती पूर्णपणे रक्कम जमा होणार आहे। त्यानंतर चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, हिंगोली, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, हिंगोली मधील शेतकरी असाल, रहिवासी असाल तर तुम्ही सुद्धा काळजी किंवा चिंता करू नका। तुमच्या देखील खात्यावरती पूर्णपणे रक्कम जमा होणार आहे। तर शेतकरी बांधवांनो या जिल्ह्यातील आता सर्व पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यावरती रक्कम जमा होण्यास सुरुवात झालेली आहे। त्यामुळे कसलीही काळजी किंवा चिंता करू नका। तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। सबस्क्राइब नक्की करा।